नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण एक छान थोडी वेगळी आणि हेल्दी अशी रेसिपी करणार आहोत. आणि ही रेसिपी आहे पनीर स्टफ बीटरूट पराठा. हा पराठा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. टिफिनमध्ये द्यायला सुद्धा छान अशी थोडी वेगळी रेसिपी आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या एकदम टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. 2 बीट कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घेतले. शिजताना मध्यभागी कापावे म्हणजे बीट व्यवस्थित शिजतं. आता आपण त्याची सालं काढूया. सालं काढून झाल्यावर तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करावे. त्याऐवजी ते किसणीवर किसले तरी चालेल. अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेतले. खलबत्त्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा छोटा तुकडा वाटून घेऊया. आता कणिक भिजवण्यासाठी या वाटीच्या मापाने अंदाजे 2.5 वाट्या गव्हाचे पीठ घेतले. त्यात मिक्सरमधून बारीक केलेलं बीट घालूया. कुटलेलं आलं, लसूण आणि मिरची घालूया. चवीनुसार मीठ घालूया. एक चमचा ओवा हाताने असा क्रश करून घालूया. लाल मिरची पावडर 1 चमचा घालावी. दोन चमचे बेसन घालूया. भरपूर कोथिंबीर घालूया. एक चमचा दही घालूया. दह्यामुळे पराठे छान मऊसर होतात. दोन चमचे तेल थोडं गरम करून घालूया म्हणजे पराठे खुसखुशीत होतात. तेल गरम असल्यामुळे आधी चमच्याने ढवळावे, मग हाताने मळावे. कणिक मळताना आधी पाणी घालू नये. जितकी होईल तितकी बिटाच्या ओलाव्याने मळावी. मग लागल्यास थोडे पाणी घालावे. मी फक्त हे अर्ध भांड पाणी घातलं. शेवटी थोडंसं तेल लावून आता आपलं बिटाच्या पराठ्यांचं पीठ चांगलं भिजलं गेलं आहे. आता त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं चांगलं भिजू देऊया. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करू. 100 ग्रॅम पनीर घेऊया. त्यात एक छोटा कांदा बारीक चिरून घालूया. चवीनुसार मीठ घालावे. एक चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ओरिगानो घालावे. चिली फ्लेक्स ऐवजी आपण लाल तिखट घालू शकतो. पनीर हाताने कुस्करून सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. स्टफिंग तयार झाल्यावर पराठा लाटायला घेऊ.
पराठा 3 प्रकारे लाटता येतो. या पहिल्या प्रकारामध्ये 2 पोळ्या लाटून मग त्यामध्ये स्टफिंग भरावे आणि बंद करून घ्यावे. अशा प्रकारे पनीरचे स्टफिंग भरून झाल्यावर सर्व बाजूनी बंद करून घ्यावे. आता गॅस चालू करूया. तवा चांगला गरम झाला की मगच त्यावर पराठा घालावा. दोन्ही बाजूला पीठ लावून पराठा लाटून घेऊया. त्याआधी सारण कडेपर्यंत व्यवस्थित पसरण्यासाठी असे थापून घेऊ. सारण भरण्याच्या आणि 2 पद्धती आहेत, पण मला ही सोपी आणि योग्य पद्धत वाटते, कारण ह्यात लाटताना सारण विशेष बाहेर येत नाही. लाटताना थोडे हलक्या हाताने लाटावे. पराठा लाटून झाला आहे. आता आपण तो तव्यावर शेकून घेऊया. पराठ्यावर साजूक तूप घालावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेलही घालू शकता, पण साजूक तुपामुळे पराठ्याची चव आणि छान लागते. मधून मधून गॅसची फ्लेम आपल्याला हवी तशी कमी जास्त करत राहावी. हॅलो मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यावा. अशा प्रकारे आपला पहिला पराठा तयार झाला आहे. आता आपण दुसरी पद्धत बघूया. दुसऱ्या पद्धतीत जसं आपण मोदकामध्ये सारण भरतो तसंच भरायचं आहे.
ह्या प्रकारे पराठा करायचा असल्यास अगदी हलक्या हाताने पराठा लाटावा, नाहीतर त्यातील सारण बाहेर येते. हे अशा प्रकारे सारण बाहेर येऊ लागते, पण आले तरी हरकत नाही, पराठा छानच होतो. मगाशी भाजला तसा हाही पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊया. आता स्टफिंगची तिसरी पद्धत बघूया. या पद्धतीत सारण मध्ये ठेवून चारी बाजू बंद करून घ्याव्या. याला लिफाफा किंवा पाकिट असतं तसा आकार येतो. हा पराठा चौकोनी आकारात लाटला जातो. अशा प्रकारे दाबून सर्व बाजू नीट बंद करून घ्याव्या. हाही पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेऊया.
आपण जे पनीरचं स्टफिंग केलं होतं त्यापासून 3 मोठ्या आकाराचे पराठे झाले। समजा आपल्याला पनीर स्टफ पराठे नको असतील तर आपण या पिठापासून नुसते बीटरूट पराठेही करू शकतो। तसाही एक प्लेन बीटरूट पराठा करूया। अशा प्रकारे आपण साधा आणि स्टफ केलेला दोन्ही प्रकारचे पराठे करून बघितले। आता पनीर स्टफ केलेला पराठा आपण कटरने कट करूया। दोन पदरी पराठा होऊन त्यात पनीरचे स्टफिंग खूप छान भरले गेले आहे। कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करा आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत तुम्हा सर्वांना हॅपी कुकिंग।